नमस्कार, स्वागत है आपका संगठन भारत न्यूज में और मैं हूं आपके साथ शालिनी। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। गुरुकुल के नाम पर अधर्म, रत्नागिरी में नाबालिग और यौन उत्पीड़न, कोकरे महाराज समेत 2 गिरफ्तार। महाराष्ट्र के रत्नागिरी जिले के खोड़ तालुका में एक वारकरी गुरुकुल शर्मनाक मामला सामने आया। गुरुकुल के प्रमुख भगवान कोकरे महाराज और शिक्षक प्रीतेश प्रभाकर कदम पर एक नाबालिग छात्रा से छेड़छाड़ और यौन उत्पीड़न के प्रयास का आरोप लगा। घटना लोटे स्थित आध्यात्मिक वारकारी गुरुकुल की है, जहां महाराष्ट्र के अलग अलग जिले से छात्र छात्राएं शिक्षा लेने आते हैं। पीड़ित ने बताया कि कोकरे महाराज बार बार उसके साथ गलत हरकत करते थे और किसी को बताने पर धमकी दी जाती थी कि उसकी बदनामी कर दी जाएगी। आखिरकार परिवार को जानकारी मिलने पर उन्होंने पुलिस में शिकायत दर्ज कराई। खेड़ पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ पीओसीएसओ एक्ट की धारा 12 और 17 और भारतीय न्याय संहिता की संविधान धाराओं में मामला दर्ज किया। दोनों का गिरफ्तार कर लिया है। कोर्ट ने दोनों को 2 दिन की पुलिस कस्टडी में भेज दिया है। इस घटना के बाद स्थानीय लोगों में भारी आक्रोश देखा जा रहा है। इस बीच शिवसेना के विधायक भास्कर जाधव ने आरोप लगाया कि यह मामला एक नहीं, कई छात्राओं से जुड़ा हो सकता है। साथ ही उन्होंने कहा, कोकरे महाराज बीजेपी पदाधिकारी हैं और यही इनमें उम्मीद थी। महाराष्ट्र के रत्नागिरी से प्रमोद कुमार की रिपोर्ट। की माझ्या मतदारसंघामध्ये जी गोशाळा आहे त्यातला जो कोण महाराज आहे, महाराज, त्या महाराजानं एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे। या विषयामध्ये मी आता काही फार बोलणार नाही, पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते, ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते, त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो। अजून काय विद्यापीठामध्ये महाराजांवर गुन्हा झालाय ना, मुलीवर, लहान अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला म्हणून। ते भाजपच्या कुठल्या तरी काय हो किरण संस्कृती का काय काका कुठल्या तरी संघटनेचे मोठे नेते आहेत ते। आता त्यांच्याकडून हेच अपेक्षित आहे, दुसरं काय असणार अपेक्षित? पाठीशी घातलं जाईल का त्यांना? जरा बघतो मी आता, तुम्ही थांबा जरा, सगळं नको आता। पाठीशी घालणारे आता कुठे आहेत ते बघतो मी। प्रत्येक जण येऊन भाषण करून गेलाय माझ्या विरोधात, आता बघतो। आता माझं भाषण मात्र ऐकायला तुम्ही या तिथं दापोलीकरांनी। युट्यूबवर ऐकतो, युट्यूबवर ऐकतो, बरोबर आहे। तर 12 तारखेला पक्ष आणि तिच्याचा निकाल 12 जूनला आध्यात्मिक वारकरी गुरुकुल भगवान महाराज कोकरे यांच्याकडे दाखल झाले आणि त्यानंतर पहिले सुरुवातीचे 8 दिवस खूप चांगले गेले आणि त्यानंतरला कोकरे महाराजांनी आम्ही रूम मध्ये एकटी पोरगी असताना, म्हणजे कोणतीही एकटी पोरगी असताना ते रूम मध्ये जायचे व कोणताही, म्हणजे मी होते तेव्हा, तर त्यांनी मला मिठी मारली, माझ्या छातीवर हात फिरवला आणि नंतरला मग असं पुन्हा सतत घडत राहायचं। मग मी कोणाला सांगतच नव्हते, कारण की प्रीतेश महाराजांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता। प्रीतेश महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही, कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे। जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल, तुझ्या भावाला संपवण्यात येईल, तुला संपवण्यात येईल व तुला शिक्षण घेता येणार नाही, असं बोलून मला कोणाला काही बोलायला नाही सांगितले। त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं। त्यांनी मला 7:30च्या दरम्यान विचारलं होतं आणि नंतर आम्ही रात्री केस करायला इथं तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला खेळला। कोणाकोणावर केस दाखल केले? प्रीतेश महाराज आणि भगवान महाराज कोकरे। अन्य कोणाच्या बाबतीत असं तिथं झाले किती? 2 पोरींसह झाले आणि एक माझी बहीण। तक्रार नाही दिली त्यांनी दिली की नाही मला नाही माहिती। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज। ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन दबाना न भूलें। यदि आप हमें फेसबुक या इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।